मित्रांनो, दररोज हजारो लोक एक पदार्थ खात असतात मित्रांनो. मग ते सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ असो, आणि तो पदार्थ म्हणजे वडापाव मित्रांनो. पण तुम्हाला माहिती आहे का, एका छोट्याशा वडापावच्या गाडीमधून अनेक लोक आज महिन्याला 1 लाख ते 3 लाखांपर्यंत कमाई करत आहेत. मुंबईतील साधा स्ट्रीट फूड म्हणून सुरू झालेला वडापाव आज संपूर्ण भारतात लोकप्रिय झाला आहे मित्रांनो. आणि काही उद्योजकांनी त्याच व्यवसायाचे मोठे ब्रँडही उभे केले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, वडापाव व्यवसाय कसा सुरू करायचा, किती भांडवल लागते, रोज किती कमाई होऊ शकते, हा व्यवसाय कोणत्या ठिकाणी सुरू करायचा आहे, ग्राहक कसे वाढवायचे आहेत, आणि हा व्यवसाय यशस्वी होण्याचे सर्व सिक्रेट मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वडापाव व्यवसाय का करायचा आहे, तर मित्रांनो वडापाव हा भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा स्ट्रीट फूड आहे मित्रांनो. कारण वडापावची किंमत कमी असते, सर्व वयोगटातील ग्राहक असतात मित्रांनो. वडापावला वर्षभर मागणी असते, त्याची कमी गुंतवणूक असते आणि या व्यवसायामधून तुम्हाला चांगला नफा मिळतो मित्रांनो. यामुळे हा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी खूप चांगला पर्याय आहे मित्रांनो. आता या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागेल मित्रांनो, जर तुम्ही छोट्या गाडीपासून हा व्यवसाय जर सुरू करत असाल तर गाडीसाठी तुम्हाला एक 8 ते 15 हजार रुपये खर्च येईल. गॅस सिलेंडरसाठी एक समजा 5,000 रुपये धरले, मोठी कढई, मिक्सर, टेबल, लाईट बोर्ड, कच्चा माल यासाठी जर तुम्ही एकूण खर्च धरला तर मित्रांनो तुमचा 10 ते 50 हजारापर्यंत सरासरी खर्च तुमचा येऊ शकतो. जर तुम्ही मोठे दुकान टाकायचा विचार करत असाल तर तुमचा खर्च वाढू शकतो. आता वडापाव व्यवसायासाठी कोणता कच्चा माल लागतो मित्रांनो, तुम्हाला बटाटे, बेसन असतील वडापावसाठी, पाव असतील, तेल असेल, लसूण, हिरवी मिरची असेल, कोथिंबीर असेल, हळद, मोहरी, कढीपत्ता, मसाले, सुकी चटणी, हिरवी चटणी असे तुम्हाला पदार्थ लागणार आहेत. हे सर्व साहित्य तुम्ही घाऊक बाजारातून घेऊ शकता मित्रांनो. आता हा व्यवसाय तुम्ही कोणत्या लोकेशनवर सुरू करू शकता मित्रांनो. हा व्यवसाय तुम्ही रेल्वे स्टेशन, बस स्टँड असेल, कॉलेज असेल, औद्योगिक परिसर असेल, मार्केट असेल, हॉस्पिटल एरिया असतील, मोठे चौक असतील, अशा परिसरामध्ये मोठी गर्दी असते मित्रांनो. आणि अशा गर्दीमध्ये वडापाव व्यवसाय हा खूप चांगल्या प्रकारे चालतो मित्रांनो. मित्रांनो, हा व्यवसाय करत असताना तुमची जर समजा रोजची विक्री जरी 250 रुपये झाली आणि 250 रोजचे वडापाव तुमचे विकले गेले आणि एक वडापावची किंमत समजा जर 15 ते 20 रुपये असली तरी तुमची एकूण विक्री मित्रांनो 5,000पर्यंत होऊ शकते. आणि त्यातून तुम्ही समजा तुमचा खर्च 30 ते 45% जरी झाला तरी तुम्हाला रोजचा कमीत कमी नफा 1800 ते 2200पर्यंत तुम्हाला निव्वळ नफा होऊ शकतो मित्रांनो. आणि याची महिन्याला तुम्हाला 50,000पेक्षा जास्त नफा मिळू शकतो मित्रांनो. आता ही कमाई मित्रांनो लोकेशनवर, गुणवत्ता, तुमचा खर्च असेल आणि विक्रीनुसार बदलू शकतो आणि यापेक्षा जास्त तुम्ही उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो. आता ग्राहक कसे वाढवायचे आहेत तर मित्रांनो, वडापावची चव कायम ठेवा, वडापावच्या गाडीवर स्वच्छता ठेवा, तुम्ही हातमोजे वापरा, आकर्षक बॅनर लावा, UPI पेमेंट ठेवा आणि गुगल मॅपवर तुमचे दुकान नोंदवा मित्रांनो. इंस्टाग्रामवर रील बनवा, वडापावच्या कॉम्बो ऑफर द्या, फ्री होम डिलिव्हरी ठेवा आणि कस्टमरचे फीडबॅक घेत राहा. आता या व्यवसायात कोणत्या चुका टाळायच्या आहेत. निकृष्ट तेल वापरायचं नाही, खराब पाव वापरायचे नाही, जुने बटाटे वापरायचे नाही, अस्वच्छता ठेवायची नाही, ग्राहकांशी वाईट वागायचे नाही आणि वजनात फसवणूक करायची नाहीये, जास्त दर ठेवायची नाहीयेत मित्रांनो. मोठा व्यवसाय करण्यासाठी नेहमी मोठ्या पैशांची गरज नसते मित्रांनो. कधी कधी एका छोट्या वडापावपासून सुद्धा करोडोंचा व्यवसाय उभा राहू शकतो. याच कल्पनेवर आधारित काही उद्योजकांनी भारतभर ब्रँड वडापावचे चेन उभारले आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल, चांगली चव असेल आणि ग्राहकांचा विश्वास जिंकण्याची इच्छा असेल तर वडापाव व्यवसाय तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी ठरू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्यवसायांच्या संपूर्ण माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, मराठी मुलगा उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.